दाताखाली न चिटकणारे किंवा दाताला कडक असे न लागणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे तिळाचे लाडू जराही पाक न करता करून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी एक मोठ्या वाटीने तीळ घेतले आहे. तिळाचे वजनी माप 250 ग्रॅम एवढे आहेत. तर इथे मी गूळ एक छोट्या वाटीने घेतला आहे, म्हणजेच पाऊण वाटी एवढं गूळ घेतलं आहे. गूळ हे खिसून घेतलं आहे आणि वजनी माप याचं 200 ग्रॅम एवढं आहे. तर इथे मी छोट्या वाटीने शेंगदाणे घेतले आहेत. वजनी माप शेंगदाण्याचं 50 ग्रॅम आहे आणि इथे 6 ते 8 इथे हिरवी इलायची घेतली आहे. तीळ मी इथे बारीक चाळणीने चाळून त्यातले एखादी खडे वगैरे बारीक राहिले असतील तर निघून जाण्यासाठी इथे मी बारीक चाळणीने चाळून घेतले आहेत. स्वच्छ करून घेतले आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कढई इथे मी गरम करायला ठेवली आहे गॅसवर आणि आता आपण सर्वात पहिल्यांदा तीळ भाजून घेणार आहोत. तीळ अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ अगदी फुलूपर्यंत, तडतडीत आवाज येऊपर्यंत मंद आचेवर 5 ते 6 मिनिटांसाठी तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ अजिबात कुठेही कच्चा न ठेवता एकसकट छान आपण भाजून घेणार आहोत. तीळ आपले छान फुलले आहे तर इथे आवाजही बघू शकता, तडतड असा आवाज येत आहे. मंद आचेवर इथे 5 ते 6 मिनिटांसाठी तीळ भाजून घेतले आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये तीळ काढून घेणार आहोत. याच कढईमध्ये आपण इथे इलायची घालून घेणार आहोत आणि इलायची तुपावर न भाजता असेच आपण त्याला फुलूपर्यंत छान भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर छान आपले इलायची फुलून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता इलायची आपले छान फुलून तयार झाले आहे. तर तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपण शेंगदाणेही भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आपण मंद आचेवर डाग न लागता छान भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटांसाठी शेंगा आपले छान भाजून झाले आहेत. तर इथे बघू शकता त्याचे सालही निघत आहे. तर आता आपले शेंगा भाजून रेडी झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपले तीळ आहेत ना, ते थोडेसे गरम आहेत म्हणून यामध्ये मी गूळ घालून घेत आहे. गूळ तिळामध्ये घालून त्याला छान कुस्करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धाच गूळ घालून घेतला आहे आणि अर्धा गूळ तसाच वाटीमध्ये ठेवला आहे. तीळ आणि गूळ मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते आपण मिक्सरला छान अशी त्याची बारीक पावडर होईल इतपत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे मी 2 बॅचमध्ये छान अशी पावडर तयार करून घेणार आहे. तर यामध्येच मी सोलून घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहे आणि 3 ते 4 इलायचीही त्यामध्ये घालून आपण मिक्सरला छान त्याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. तीळ गुळाची ते बारीक पावडर तयार झाली आहे. तर मी एका ताटामध्ये काढून घेते. तर इथे बघू शकता अगदी बारीकसर अशी पावडर तयार झाली आहे. हाताने जरी दाबलं, एक मूठ जरी दाबला तरी पण त्याचा लाडू तयार होईल अशी ही पावडर तयार झाली आहे. तर इथे मी दोन्ही बॅचमध्ये पावडर तयार करून घेतली आहे तीळ आणि गूळ शेंगदाण्याची. तर इथे आपण थोडेसे शेंगदाणे शिल्लक ठेवले होते, त्याचे मी शेंगदाणे हाताने थोडेसे क्रश करून घालते, कारण की लाडू खाताना शेंगदाण्याचा दाताखाली आल्यानंतर त्याची चव खूप छान येते. तर इथे आपले शेंगदाणे आणि तीळ छान एकत्र करून घ्यायचे आहेत. तर इथे इलायची साल न काढता आपण इलायची वापरल्यामुळे त्याचा सुगंधही फार छान येत आहे. तर इथे मी 1 चमचाभर या तयार करून घेतलेल्या पावडरमध्ये 1 चमचाभर पाणी घालून घेत आहे. पाणी घातलं तरीही आपले लाडू काही खराब होत नाहीत. तर इथे आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक गोळा तयार होईल असे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी घालून जर घ्यायचं नसेल तर तुम्ही हे सारण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तीळगुळाचं सारण अगदी मऊसूद असं मिक्स झालं आहे. तर इथे बघू शकता अगदी नरम असं झालं आहे. आता सहजपणे आपण लाडू वळू शकतो. तर इथे बघू शकता मी एकाच हाताने लाडू वळत आहे आणि अगदी सहजपणे लाडू वळला जातोय.
तर इथे जास्त मोठेही नाही, जास्त लहानही नाही, मध्यम आकाराचे इथे मी लाडू वळून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. हे लाडू वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत अगदी सहज खातील असे एवढे मऊसूद लाडू होतात. इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता मीडियम आकाराचे लाडू तयार झाले आहेत. तर इथे आपण एक रिकामी प्लेट घेणार आहोत. त्यामध्ये थोडेसे भाजलेले तीळ मी शिल्लक ठेवले होते. तेच तीळ आपण लाडवाला लावून घेणार आहोत. सर्व बाजूने त्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडवांना आपण वरून तीळ लावून छान असे कोटिंग करून घेणार आहोत. तर इथे कमी मेहनत करून किंवा गुळाचा पाक न करता अगदी मऊसूद आणि दाणेदार लाडू इथे आपले रेडी झाले आहेत. इथे बघू शकता असे वाटत आहेत की पाकातलेच लाडू झाल्यासारखे दिसत आहेत. पण लाडू जराही हाताला चटका न बसता अगदी झटपट होणारे तिळगुळाचे लाडू रेडी झाले आहेत. दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहेत. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असे लाडू तयार झाले आहेत. पटकन मोडला गेला तरी तो लगेचच जोडला जातो आणि लाडू इथे बघा लगेचच वळला जातोय. लाडू झाल्यानंतर अर्धा तास बाहेर ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून लाडू कोरडे होतील. लाडू थोडेसे कोरडे झाले की मग हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. हे लाडवामध्ये आपण पाणी घातल्यामुळे ते अजिबात खराब होत नाहीत. साधारण 15 ते 20 दिवस असे लाडू टिकतात. जर तुम्हाला 1.5 ते 2 महिने जर हे लाडू टिकवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्येही 1 ते 1.5 महिने छान असेच ताजे लाडू राहतात. तिळगुळाच्या लाडवांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.